आमच्या नवरदेवाला एक स्वप्न पडलं, त्यात तो त्यांनी पाहिलं की तुम्हाला सगळ्यांचा जर तुमचा काळ बदलायचे, तो असा म्हणाला का तुम्हाला जर तो बदलला आहे आपला दोन, तो आजा इंदोर. आम्ही सगळे आमच्या बॅगा बिगा सगळ्या भरल्या आणि इकडं सगळं धावत मला सगळं इकडे झालो. अरे बदलला तो सबको है ना, हमको भी बदलना है, तो आ गए हम. हमारा समीर भाई फिर से थाईलैंड में सागरपुड़े के लिए जा रहा है. बेल मिक्स करना रे. भाई बेल हो रे, मुझे टाइम पास के लिए काटता है, लेकिन एनर्जी बहुत मिलती है. वेगवेगळ्या प्रकारचे पिंड एकदम मस्त वाटते. इथं ना वाडा बघा किती मस्त आहे. एकदम असे खांबवाला आहे स्क्वेअर मध्ये. भाई ज्यादा स्पाइसी ये आया है पहिला. ले समीरवा उठा ले. और ये शेक आ गया भाई अपना. आगा आगा ये और समीर भाई का नया बिझनेस ओरियो शेक. नमस्कार मंडळी, तर आज आहे दिवस दुसरा आणि दिस इज आवर आउटफिट चेक टू ओके. आणि आता आम्ही चाललो इंदोर आणि ओंकारेश्वरचा आजचा दिवस असेल. तर इकडे फोटोशूट समीर भाई का फोटोशूट चल रहा है. तो सगळे आवरलं. आता आम्ही चाललो इंदोरला ट्रेननी जुगाड करून. तर चला तिकडेच भेटू डायरेक्ट इंदोरला. आता हमारा समीर भाई फिर से थाईलैंड में सागरपुड़े के लिए जा रहा है. सगळे लोक आज तयार झालेले आहेत मस्तपैकी. आता आम्ही चाललोय उज्जैन स्टेशनला. तिथून ट्रेन पकडून आम्ही जाणार इंदोरला जुगाड करून. कारण ट्रॅव्हलिंगमधला डिस्टन्स वाचवायचा आहे. बाय रोड गेला तर जास्त वेळ लागतो आहे. त्याच्यामुळे आम्ही मग आता ट्रेननी चाललो आहे. आणि मग तिथून इंदोरवरून ओंकारेश्वर आम्हाला बाय रोड जायला लागेल. ओके मित्रांनो, परत एकदा आम्ही आलेलो उज्जैन स्टेशन. बघून घ्या. फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो उज्जैनला. मी तिथेच तर आले होते. आम्ही बहुतेक भरपूर लोक फर्स्ट टाईम आलो. तर मस्त एक दिवस गेला आहे. आता आजचा दिवस तर थोडा इंदोर आणि याच्यामध्येच जाईल. ओंकारेश्वर थोडंसं. मग त्याच्यानंतर उद्याचा पूर्ण दर्शन मेन ओंकारेश्वरचं उद्या राहील. तरी की आज फक्त खाण्याचं आणि थोडंफार इकडे तिकडे फिरण्याचं राहील. ओके. ये लेटेस्ट भेलवाला समीर भाई भेलवाले. माझ्या आवडीची भेल मी नेहमी खातो. बाय वास्तविक आम्ही भेलचं सामान आणलेलं आहे आणि आता आम्ही भेल बनवून खातो. समीर भेलवाला फेमस भेलवाला आहे आपला. समीर 1 समीर 2 नुसता पाका टाइम कांद्याची साली काढून द्यायचं. भाई आदेश भाईने मस्तपैकी भेलचं सगळं सामान आणलंय. ए समीर भाई जल्दी बना ना भाई. भाई होगा तो टाइम लगे पहले. पहिले समय ओरड ना. भेल भेल घे भेल. का त्याच्यात टाकू का जरा आपण. चिल्के के लिए है मेरे भाई ने. कोई हाथ नहीं डालेगा, समझा. काट डालेगा, हाथ डालेगा काट डालेगा. बैंडी शेप चेंज हो गया हमारा. ए बेल वाले साला दूसरे को काम पे लगा के खुद देखो क्या कर रहा है. समीर बेल वाले. डाल दे सेव डाल. लड़के लोग हमेशा जुगाड़ ढूंढ ही लेते हैं. समीर भाई इसका रेसिपी कौन है? ये देखो, ये हमारा मेन शेफ है. ये रेसिपी बता रहा है. वैसे ही छोटा शेफ डाल रहा है. हाँ भाई ये असा टाक ना लिंबू समझ. आया लिंबू. अभी सॉल्ट आएगा. ये ले
बेल मिक्स करना रे. मैं भेल हूँ रे, मुझे टाइम पास के लिए काटता हूँ लेकिन एनर्जी बहुत मिलती है. बेल वाले रुक जा. समीर भाई जाके अपना ट्रिप का पैसा 20 रुपए प्लेट अपने ट्रिप का पैसा लिख आ. ये दे दो भाई, ये दे दो भाई, पापड़ी के साथ खाना. रुक जा. हाँ अभी ले. अरे इसकी मैया ने छोड़ी पांडा की डोर, भाई डायरेक्ट पहुंचा इंदौर. क्या बात समय. बाई बघा आम्ही काय माहिती आहे तर 4 व्हीलर पण आम्ही तिघे कोपटून बसलोय. ये भाई यांना मस्त दिलायचं. ए भाई पहले जा रहे शीश महल, जहाँ पे आमचं काल रात्री कोणता रे तो महाकालचं सलमान दर्शन खानचा झालेलं आहे, picture दिव्य असं दर्शन. महाकाल आणि आता आम्ही सकाळी ट्रेन पकडून इंदोर स्टेशन आलोय. काल भैरवचं तर पण आम्ही दर्शन आम्ही कॅब केलं. केले. काका आहेत आमचे आणि हा आमचा नवरदेव आहे. आणि हे काका आम्हाला पूर्ण इंदोरच्या साईट सीन फिरवून आम्हाला ओंकारेश्वरला ड्रॉप करणार आहेत. आणि हा आमच्या आमच्या नवरदेवाला एक स्वप्न पडलं, त्यात त्यांनी पाहिलं की बोलतो तुम्हाला सगळ्यांचा जर तुमचा काळ बदलायचे तर तो असा म्हणाला का तुम्हाला जर तुमको बदलना है अपना दौर तो आ जाओ इंदोर. आम्ही सगळे आमच्या बॅगा सगळ्या भरल्या आणि लगे इकडं सगळं धावत मला सगळे इकडे झालो. अरे बदलना तो सबको है ना, हमको भी बदलना है तो आ गए हम. मित्रांनो आता आम्ही इंदौर की गलियों में घूम रहे हैं आणि आमचे पुरा हे देखो मस्तपैकी एका स्पॉटला सोडलं आहे. तिथून आम्ही आता तिथून फिरून पुन्हा आमच्या गाडीकडे जायचं आहे. बघूया कोणकोणते स्पॉट आज फिरायला भेटत आहेत आपल्याला या ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता आम्हाला मल्हारी मार्तंड मंदिर जी कोबडे वळते आपल्याकडचंच आहे जय मल्हार. इंदोरमध्ये पण आपले देव आले तिकडे मस्त. आणि आपले बाप्पा जय हो गणेशजी. ना वाडा बघा किती मस्त आहे, एकदम असे खांबवाला आहे पूर्ण स्क्वेअरमध्ये. पहिला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. मस्त. महाराष्ट्रातले श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर हे त्यांचंच आहे सगळं म्युझियम. पेशवा महादेवजी की पिंड. जय महादेव. मस्तपैकी आपलं दर्शन घेऊ. नंदी महाराज भाई मंदिर खूप मस्त आहे. सर्व शंकरांचे पिंड वगैरे आहेत आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्राची निगडीत आहे. त्याच्यामुळं आपला इतिहास पण इकडे पण आहे इंदोरमध्ये. आपले खंडोबा देवस्थान तेव्हा जेजुरीला तर कधी जाणं नाही झालं पण आपले खंडोबाचं दर्शन इकडं होऊन गेलं. वेगवेगळ्या प्रकारचे पिंड एकदम मस्त वाटते. अहिल्याबाई होळकर. हा बहुतेक तेव्हाचा वाड्याचं चित्र आहे. हे माहिती आहे इकडे हिंदीमध्ये मस्तपैकी. हे म्युझियम आहे. काय काय गोष्टी की तेव्हा जुन्या काळातल्या ठेवल्या तिथे. ही परात आहे बहुतेक आणि ही तेव्हाची भांडी आहेत. आणि सगळ्यात आपला मेन इतिहास आपल्या तलवारी ज्याच्यावरसाठी ज्यांनी आपलं रक्षण केलं. लहान ठेवायचा भांडार आहे बहुतेक. आतमध्ये काय आहे का काय नाही दिसत आहे. आपली ढाल तलवार बघा, तलवारचे वेगवेगळे असे आहेत.
टाइप्स। अपना पानी तापवायचा मोटा पतेला। अपना नाता भाई इधर फोटोग्राफी कर रहा है, कुछ अलग पोजीशन निकाली उसने, फोटो निकाली। आणि रायफल ही बघा, ओ माय गॉड, मला वाटलं ना रायफल वगैरे पण असली इकडे। हे सगळे ब्रिटिशकालीन वाटते, खूप जुने, एवढ्या मोठे आहे। हां भाई, याच्यात एक गोळी असेल ती धन्याला मारायला पाहिजे, कारण ना एक गोळी असेल तर एक धन्याला मारू आपण। बघा तोफीचे गोळे तर असं दिसेल, असं दिसेल। हे सगळे तोफ गोळे आहेत। काय पाहून वजन काटे हो ह्याच्यामध्ये LBS मध्ये, म्हणजे तेव्हा ते ब्रिटिशकालीन ते इकडं वापरायचे बहुतेक सगळं। भाई ये बंदूक है तो भारी है भाई, 3 करोड़ का माल इधर ही ये लगता है। हाँ, हेरा फेरी वाली 3 बंदूकी यही है लगता है। हे पण आहे तरी, हां हे जे साड्या वगैरे बनवतात ते वाला आहे बहुतेक। ही आहे ज्याच्यातून आपले सगळे मोठ्या लोकांना, म्हणजे राजे महाराजांना नेण्यात झाली डोली, पालखी आहे मस्त की ग्लासवाली वगैरे आहे। आणि हा थोडक्यामध्ये इथं माहिती दिली की अहिल्यादेवी होळकर त्यांनी काय काय केलं इकडे येऊन, थोडक्यामध्ये दिलं आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काय काय केलं ते। इधर जगह मिल गए उधर बैठ जाता है। ए बिल वाला चल रहा रे। हमारा नाता भाऊ फोटो खींच रहा है उधर। मित्रांनो आता आपण शीश महल मध्ये आलो। शीश महल देख लो मित्रों, पूर्ण सगळं काचेचं आहे। मित्रांनो आता आपण आलेलो आहे अन्नपूर्णा मंदिरमध्ये। ऊन खूप आहे, मस्त संगमरवराचं मंदिर आहे, मार्बलवालं। आणि इथं मूर्ती आहे मध्ये, एकदम थंड आहे मस्त। मित्रांनो इथे गाड्या बघा कसल्या इथे, ओ हो हो हो। तो अभी हम आले हैं पैलेस देखने। कौन सा पैलेस है भाई? लालबाग, लालबाग पैलेस। अरे हा एवढाच नाही आहे, त्या साईडनी मोठं आहे। ही साईडची एंट्री वेगळी आहे। आपले होळकरांनी कुठे कुठे सत्ता बनवून बघा कसं मस्त पॅलेस बनवलं। हे काय काय कसं कसं प्रिझर्व कॉन्झर्व केलं ना त्याच्याबद्दल माहिती आहे। थोडक्यामध्ये सगळं असं हे दिलंय त्यांनी। आतमध्ये अजून वारे आहे, एकदम रॉयल कारभार। काय अमिरी असेल भाई यांच्याकडे तेव्हा। भाई तेव्हा काळचे सोपे, सगळे हे मॅट आहे, ही पण प्रिझर्व केले। प्रिझर्व म्हणजे कॉन्झर्व केले। काय
मस्त बनवलाय भाई भाई. तेव्हा काळात जेवणाची सुविधा बघा, जेवण बसून करायचं. राजशाही हायवेचं नाव महाभोज कक्ष. वाघ देखते हो, वाघ. भाई जुन्या काळातले लिफ्ट. इथून कुठे खालतून वरती घेत वाटतं सामान सगळं. मोरया. ये देखो क्या चल रहा है, ये देखो. ये आज के दिन का सबसे मेन स्पॉट हम जा आए हैं अभी. 56 भोग. नुसतं वरपायचं इथं, जे काय भेटेल तर वरपायचं भाई. बघा इथून नंबर लावलेत, म्हणजे नंबर लिहिलेत 56 55. म्हणजे असे लाईनीमध्ये 56 दुकान आहेत. अभी होगा तांडव. नुसतं खायचा भाई, आजचा प्लॅनिंगच तो होता, नुसतं खायचं. चला बघूया काय काय भेटते, काय काय खातोय आम्ही आता इथे. नुसती लाईनीमध्ये काही नाही काहीतरी खायचंच आहे पक्का. सगळं व्हेज आहे बहुतेक असं वाटतं. वेफेल वगैरे पण आहे तिथे. आता हे सगळं चेंज झालं असेल, पहिलं हे वेगळं असेल सगळं असं वाटतंय. थोडं ॲड केलं काय काय गोष्टी याच्यामध्ये. आमची माणसं डायरेक्ट पहिल्या दुकानापासून चालू करते वाटतं. पहिलं 1 नंबरपासून चालू करायचं आहे, तिकडनं बघत येऊ काय काय आहे भाई. हे पहिला दुकान आहे, इथून चालू होतात जी 56 दुकानं. ती अशी लाईनी तिकडंपर्यंत 56 दुकानं आहेत. पहिलं दुकान हमटी डमटी लस्सी वगैरे आहे. आम्ही आधी पहिलं बाकीचं दुसरं काहीतरी खाऊ, सॉलिडवालं. सुपर जॉनी हॉट डॉग खाएगा तू? हॉट डॉग खाएगा तू? दुसरा कॉफी देंगे. की पहिला आम्ही सुरुवात करतोय 6 टाईपचे पाणीपुरी घेऊन. 6 फ्लेवर पाणीपुरीपासून सुरुवात. 6 फ्लेवरची 6 फ्लेवर. ये भाई ज़्यादा स्पाइसी. ये है पहला. ले समीरवा उठा ले. ये कैसा है? ठीक आहे का? तिकड आहे का? चांगला आहे बोलतो. हे काय आहे? खोबरा पैटिस. इधर भाई खा के बताइए तो कैसा है? छान आहे. ओके अप्रूव. हे मटर कचोरवा. मटर कचोरी आहे हे. अजून काहीतरी येत आहे. हां हे खोबरा पॅटीस तुम्ही बघितला. हे क्या चीज? ही दाल कचोरी. कचोरीचे 2 टाईप आहेत. 2 होता ना? 3 आहे. तर बघूया टेस्ट कशी आहे. 3 आहे आणि एक बाटला पॅटीस. घ्या खा टेस्ट घ्या. हे अरे अजून एक कचोरी आहे. एक ना 2 आहेत ना बोला. कैसा है इथे सर? कैसा है अंकल? ये कौन सा है? ये वाला मूंग का है? एक बाटले की 3 है, 3 मूंग दाल दी है. ये मूंग दाल है ना? तुला बनवतं तुला नाही माहिती? ये मूंग दाल वाला है कुछ. अब बारी है स्प्रिंग रोल की और मोमोज खाएंगे इधर अपन शायद से. समीर भाई ने नया धंधा चालू किया है. समीर भाई मोमोज वाला. समीर भाई मोमोज कैसा दिया 1 प्लेट? 100 रुपये का. ऑर्डर है भाई. ये आपका ऑर्डर. ये वाला आपका. और शमीर 2 तेरा खा के बताइए तो कैसा है? क्या भाई मसारेला है ना तेरे को तो बांधून दिले. दाखवू का तुला? देखा तो टेस्ट लेके तो बताइए कैसा है. अच्छा है? तीखा है? ठीक है. ठीक. ये थाम शमीर भाई ये क्या बनाया आपने आज? ये पोटैटो स्प्रिंग रोल. स्प्रिंग नहीं स्पाइरल रोल. ओके
हमारे कस्टमर किधर बैठे हैं? ये इधर बैठे हैं, इनको देने का इनको ऑर्डर था एक। ये गरीब है क्या बोलो? टाइम लगेगा कैसे खाएगा? बाय बाय बाय। अरे ये ओव्हर ऍक्टिंग का 50 रुपया गाडी इसका 50 रुपया कंटाळून आम्ही परत आमचे आवडतं खाद्यावरती झालो, छोले भटुरे. दुसरं काय एवढं बाहेर 56 दुकानामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तरच खा, नाहीतर ते काय टेस्ट कळत नाही आपल्याला. माहिती कळची जाम वेगळी टेस्ट. और ये शेक आ गया भाई अपना आगा ये ओरियो शेक, समीर भाई का नया बिजनेस ओरियो शेक. भाई 56 बॉक्सचा ओव्हरऑल रिव्ह्यू सांगितला तर खूप नॉर्मल आहे, एवढं काय खास नाही वाटलं भाई आम्हाला. म्हणजे जे काय पदार्थ होते टेस्ट वाईज जे आता मी लास्टला मग खाल्लं ते थोडं ठीक होतं. छोले भटुरे वगैरे जे खाल्लं त्याच्याने थोडं पोटही भरलं, पण जे बाकीचे चाटवाले होते नॉर्मल होते एकदम, काय एवढं काय खास नाही. त्यामुळे थोडा विचार बघून एकच घ्या आणि मग ट्राय करा. जर आवडलं तर घ्या, नाहीतर मग एकदाच ऑर्डर दिली तर मग काय नाही आवडलं तर पैसे बर्बाद आहे. ठीक आहे, चलो तो अभी हम लोग जा रहे हैं ओंकारेश्वर डायरेक्ट. आता आम्ही गाडीमध्ये सगळे लोक मस्त की झोपणार. 3 तासाचा रनिंग आहे. 3 तासानंतर बघू मग आता तिकडे ओंकारेश्वरला गेल्यावर काय काय करतोय. ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आज ओंकारेश्वरच्या इथे 1 किलोमीटरवरती आम्हाला गाडी दे या लागलो. आता आम्ही चालत चाललो आहे. हॉटेल बघायचं आहे, प्लस आरती पण संध्याकाळची भेटली तर बघायची. ओके चलो.